यातील जी पीडित आहे ती अल्पवयीन आहे, 14 वर्षांची. सदर हद्दीमधील एका शाळेमध्ये ते शिक्षण घेत आहे, 8व्या वर्गामध्ये. तिची एका व्यक्तीसोबत इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली. इंस्टाग्राममधून त्यांनी एकमेकाशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. या दरम्यान जो इंस्टाग्रामवरील व्यक्ती होता त्याने तिला उकसावून तिच्यासोबत भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत बाकीच्या गोष्टींची मागणी करत तिच्यासोबत वारंवार चॅटिंग केली. त्यांनी सुरुवातीला मुलीने नकार दिला, परंतु इंस्टाग्रामवरील पुढील व्यक्तीने वारंवार तिला प्रोत्साहन दिल्याने ती ज्यावेळेस शाळेत आली होती सकाळी मागच्या आठवड्यामध्ये दिनांक 28 आणि त्याच्या अगोदर 17 तारखेला अशा 2 वेळा तिने तिच्यासोबत भेट घेतलेली आहे. तर सुरुवातीला शाळेत आल्यानंतर तिने शाळेत न जाता त्या मुलासोबत ती टेकादार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये तिला घेऊन गेलेला आहे. ते शाळेचा ड्रेस हद्दीमध्येच एका सुलभ शौचालय या ठिकाणी बदलला आणि खाजगी कपडे घालून ती त्या हॉटेलमध्ये गेलेली आहे. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलेले आहेत. यातील मुलगी शाळेत गैरहजर असल्याने तिच्या ज्यावेळेस पालकांना शाळेकडून माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी त्याबाबत विचारपूस केली असता सदरची घटना उघडकीस आलेली आहे. त्यानंतर तिच्या पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील जो आरोपी आहे त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. जो आरोपी आहे त्याचं नाव आहे करण केशव केशी, वय अंदाजे 28 वर्ष आहे, राहणार गिट्टे गजान परिसरातील असून तो तपासामध्ये दिसून येत आहे. तो टाईल्स फिटिंगचे मजुरीने काम करतो आणि त्याचं क्राईम रेकॉर्ड पाहिला असता त्याच्यावर त्याचा कुठला पहिला गुन्हा दाखल आढळून आलेला आहे.